माणसं ओळखायला चुकाल तर मोठे नुकसान करून घ्याल. 1. तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर तेव्हाच बनते जेव्हा तुम्ही स्वतःसाठी जगायला सुरुवात करता आणि त्याचबरोबर ही वास्तवताही स्वीकारता की या जगात तुम्ही प्रत्येकाला आनंदी ठेवू शकत नाही. 2. ज्या नात्यामध्ये तुम्ही एकमेकासोबत एकदम मूर्खासारखं वेड्यासारखं वागू शकता ते नातं तुमच्या सर्वोत्तम नात्यापैकी एक आहे असं समजावं. 3. जेव्हा एखादी स्त्री तिच्या समस्याबद्दल तुमच्याबरोबर बोलते तेव्हा तिला कोणतंच उत्तर किंवा समाधान अपेक्षित नसतं. तिला फक्त कोणीतरी ऐकून घेणारं हवं असतं. 4. जेव्हा तुम्ही एखादं नातं जोडता तेव्हा तुम्हाला वाटतं ते नातं शेवटपर्यंत टिकेल, पण वास्तवता ही आहे ते नातं तोपर्यंत टिकतं जोपर्यंत दोन्ही बाजूने नातं टिकवण्यासाठी प्रयत्न होतात. एकाने जरी प्रयत्न थांबवले तरी ते नातं तुटायला वेळ लागत नाही. 5. तुम्ही घेतलेले थोडेसे टेन्शन तुम्हाला गोष्टी चांगल्या प्रकारे लक्षात ठेवण्यास मदत करतं, परंतु घेतलेले जास्त टेन्शन तुमच्या स्मरणशक्तीला अडथळा निर्माण करतं. 6. जर तुम्ही नेहमी कालचाच विचार करत बसाल तर तुमचा उद्या कधीच उजाडणार नाही. 7. पुरुषांची सर्वात मोठी चूक म्हणजे दुसरे एखाद्या पुरुषाला आपल्या बायकोला हसवण्याची संधी देणे. 8. जर तुम्हाला लोकांनी आनंदी करण्याची संधी मिळत असेल तर त्यांना नक्की आनंद द्या. कधीकधी लोक शांतपणे आयुष्याशी झगडत असतात. तुमची एक कृती त्यांचा दिवस छान बनवू शकते. 9. अतिविचार करण्यामुळे माणूस रात्री 2 ते 4 तास कमी झोपतो. त्यामुळे अजिबात अतिविचार करू नका आणि आपलं आरोग्य बिघडूनही घेऊ नका. 10. एकदा तुमच्या मनात एखाद्याबद्दल प्रेमाच्या भावना निर्माण झाल्या तर त्या कायमस्वरूपी तशाच राहतात. भलेही आता ती व्यक्ती तुम्हाला आवडत असो अथवा नसो, पण मनात प्रेम कायम राहत असतं. 11. आकाशातील ग्रह पृथ्वीवर माणसावर परिणाम करतात की नाही याबद्दल शंका आहे, मात्र पृथ्वीवरील माणसं एकमेकाबद्दल जे ग्रह करून घेतात ते मात्र माणसाच्या जीवनावर निश्चित परिणाम करतात. 12. दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या माणुसकीची माणसं तोडू नका, कारण काडी टाकून आग लावणे आणि नंतर शांतपणे अंग शेकत बसणे ही जगाची रीत आहे. लक्षात ठेवा, एखाद्या नात्यात फूट पडली तर ती भरून काढायला खूप वेळ जातो, कदाचित संपूर्ण आयुष्यही जातं. 13. आयुष्यात आपल्याला सर्व काही मिळतं, पण आपण जे शोधतो ते मात्र आपल्याला मिळत नाही. आयुष्य संपत जातं, शोधकार्य थांबत नाही आणि अंतिम क्षणी आपल्या लक्षात येतं की जे आपण बाहेर शोधत होतो ते तर माझ्याच जवळ होतं. 14. आयुष्यात झालेल्या चुकांमुळे जर आपण प्रयत्न करणं थांबवलं तर ते चुकीचं असतं. चुकांतून शिकणं आणि पुढे जात राहणं म्हणजेच आयुष्य जगणं असतं. 15. प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणं आपल्या हातात नाही, पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न करणं मात्र आपल्या हातात नक्कीच असतात. दररोज अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.